मी डॉक्टर हरजित पंजाबी SY BCom या वर्गासाठी कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग फर्स्ट या विषयासाठी आपण आज प्रेझेंटेशन देत आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे बेसिक्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉस्ट अकाउंटिंग ही जी संकल्पना आहे ती कशा पद्धतीने आली, कोणत्या पद्धतीने आली आणि तिचं वाणिज्य शाखेमध्ये कोणत्या प्रकारचं महत्त्व आहे। आपण जर का तुम्ही स्क्रीनवर बघितलं तर आपण बघतोय की कॉस्ट अकाउंटिंग हे दोन पद्धतीने मर्ज केलं जातं किंवा ती जी संकल्पना आहे पूर्ण कॉस्ट अकाउंटिंगची तर ती एक म्हणजे कॉस्ट इथून आलेली आहे। कॉस्ट याचा अर्थ काय? ॲन अमाऊंट हॅज टू बी पेड टू बाय समथिंग। आपण काहीतरी खरेदी करण्यासाठी जेव्हा मॉनिटरी व्हॅल्यू पेड करतो किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये ती वस्तू किंवा सेवा आपण एक्सचेंज करतो तेव्हा त्याला आपण त्या वस्तूच्या खरेदीसाठी मोजलेली किंमत म्हणून कॉस्ट असं त्याला संबोधित करत असतो। अकाउंटिंग म्हणजे काय? ए प्रोसेस ऑफ कीपिंग रेकॉर्ड इन सिस्टमॅटिक मॅनर। आता आपण कॉस्ट तर पेड केलेली आहे पण एखादी जेव्हा वस्तूची विक्री केली जाते म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या सप्लायरला किंवा विक्रेत्याला पैसे देतो तर त्याची नोंद तो कोणत्या पद्धतीने करतो? एक नियोजित पद्धतीने त्याच्या सिस्टमॅटिक पद्धतीने त्याची नोंद केली जाते आणि म्हणून त्या प्रक्रियेला आपण अकाउंटिंग असं म्हणतो। तर कॉस्ट आणि अकाउंटिंग या दोन्ही कन्सेप्टमधून कॉस्ट अकाउंटिंग हा जो वर्ड आहे तो तयार झालेला आहे। म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने जर का आपण विचारात घेतलं तर एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी मोजलेली किंमत याला आपण कॉस्ट म्हणतो आणि त्या मोजलेल्या किमतीचं जेव्हा आपण एक सिस्टमॅटिक पद्धतीने त्याची मांडणी करतो किंवा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये ती लिहिण्याचा प्रयत्न करतो तर त्याला अकाउंटिंग असं म्हणत असतात। इथे आपण चार कन्सेप्ट बघतोय। कॉस्ट अकाउंटिंग ही चार कन्सेप्टमध्ये डिवाइड केलेली आहे किंवा चार पद्धतीने त्याची मांडणी केली जाते। पहिली म्हणजे कॉस्ट, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण एखाद्या वस्तूच्या खरेदीच्या बदल्यामध्ये जे पैशांचं आदान प्रदान करतो किंवा त्या वस्तूसाठी किंमत मोजतो त्याला आपण कॉस्ट म्हणतो। कॉस्टिंग याचा अर्थ काय की पैसे देऊन एखाद्या वस्तू किंवा सेवाची खरेदी करणे किंवा एखाद्या वस्तूच्या सेवे किंवा खरेदीसाठी आपण पैसे मोजणे याला आपण कॉस्टिंग असं म्हणतो। कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ॲनलाइज केलं जातं आणि रिपोर्टिंग केलं जातं। म्हणजे जो कोणत्याही पद्धतीचा व्यवहार खरेदी विक्रीचा झालेला आहे, आपण एखाद्या वस्तूसाठी जी किंमत मोजलेली आहे तर त्याचं रिपोर्टिंग करणे म्हणजे त्याची नोंद करणे आणि त्याचं विश्लेषण करणे या सगळ्या गोष्टी या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये येत असतात। आणि कॉस्ट अकाउंटन्सी ही जी एक प्रक्रिया आहे तर ती मॅनेजरियल अकाउंटिंगशी संबंधित आहे। त्याच्यामध्ये जे व्यवहार घडलेले आहेत किंवा जे पैशाचं आदानप्रदान व वस्तूचं आदानप्रदान आहे तर ते आदानप्रदान करत असताना त्यामध्ये रेकॉर्डिंग केलं जातं म्हणजे त्याची नोंद केली जाते, त्याचं ॲनलाइज केलं जातं, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याचबरोबर त्याचं रिपोर्टिंग केलं जातं। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण कॉस्ट अकाउंटन्सी असं म्हणतो। आणि या चार कन्सेप्टच्या चार ज्या व्याख्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत। आज आपण बघणार आहोत लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग। आता कॉस्ट अकाउंटिंग हे उदयास आलं त्याच्या मागचं महत्त्वाचं एक कारण असं होतं की जे आपण 11वी पासून अकाउंटिंग शिकत आहोत तर त्या अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये काही प्रकारचे तोटे आहेत किंवा काही प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि या प्रकारचे जे तोटे किंवा अडचणी आहेत तर त्या अडचणींवर मात करण्यासाठी किंवा तिथे कुठेतरी त्याचे लूप होल्स झाले आणि त्याला कव्हर करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग हे उदयास आलेलं आहे। आता आपण बघणार लिमिटेशन्समध्ये बघत असताना आपण बघतोय स्क्रीनमध्ये दिल्याप्रमाणे की त्याच्यामध्ये फक्त ओव्हरऑल परफॉर्मन्स दिसतो। फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स दिसतो याचा अर्थ काय की वर्षाच्या सुरुवातीला जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन घडतात तर त्या ट्रान्झॅक्शनवरून आपण जर्नल एंट्रीज तयार करतो, त्याच्यावरून लेजर तयार करतो आणि त्याच्यानंतर वर्षाच्या शेवटी आपण बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडून एक वर्षाच्या शेवटची आर्थिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत असतो। पण तिथे हा वर्षाचा फक्त प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटचा म्हणजे असेट आणि लायबिलिटीचा एक परफॉर्मन्स आपल्याला दिसतो पण तिथे कॉस्टिंगच्या संदर्भात कोणती संकल्पना आपल्याला दिसत नाही। म्हणून हे त्या फिनान्शियल अकाउंटिंगचं एक महत्त्वाचं लिमिटेशन मानलं गेलेलं आहे। आणि याच्यामध्ये फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला फक्त हिस्टॉरिकल डाटा वापरता येतो म्हणजे जे पूर्वी घडलेले ट्रान्झॅक्शन आहेत ना तर त्या ट्रान्झॅक्शनची नोंद आपण त्याच्यामध्ये करत असतो आणि वर्ष अखेर म्हणजे समजा
1 एप्रिल ते 31 मार्च या प्रकारचं आर्थिक वर्ष घेऊन आपण पुढच्या वर्षी त्याच्यावर त्या ट्रान्झॅक्शनची नोंद घेऊन ते जे अकाउंट आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून याच्यामधला जो डेटा आहे तो फक्त हिस्टॉरिकल आहे. झालेल्या ट्रान्झॅक्शनवर आपल्याला त्याचं अकाउंटिंग करावं लागत असतं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा तोटा असा आहे की फिनान्शियल अकाउंटिंग हे प्राइस फिक्सेशनसाठी कोणत्याही प्रकारे उपयोगी पडत नाही. कॉस्टिंगच्या कोणत्याही प्रकारच्या कन्सेप्ट या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या वस्तूला आपल्याला किंमत चार्ज करायची असते किंवा एखाद्या गुड्सची कॉस्ट असर्टेन करायची असते तेव्हा आपल्याला ती फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये कोणत्याही प्रकारे मांडता येऊ शकत नाही. याचाच अर्थ काय की एखाद्या वस्तूची किंमत ठरवत असताना प्राइस फिक्सेशन करत असताना आपल्याला फिनान्शियल अकाउंटिंग हे उपयोगी पडत नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा अजून एक तोटा म्हणजे काय तर याच्यामध्ये कॉस्ट कंट्रोल करता येत नाही. कॉस्ट अकाउंटिंगचा महत्त्वाचा उद्देश आहे टू रिडक्शन द कॉस्ट अँड टू कंट्रोल द कॉस्ट. परंतु कोणत्याही प्रकारे कॉस्टिंगची कोणतीही संकल्पना ही फिनान्शियल अकाउंटिंग या विषयामध्ये मांडली गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की कोणत्याही प्रकारचे जे खर्च आहेत ते कंट्रोल करण्याच्या कोणत्याही उपाययोजना फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. आणि त्याचप्रमाणे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्टच हे त्या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जाऊ शकत नाही. कारण की क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट आपण केलं गेलं तर त्याच्यामध्ये फिक्स कॉस्ट आहे, सेमी व्हेरिएबल कॉस्ट आहे, त्याचबरोबर व्हेरिएबल कॉस्ट आहे. अशा कोणत्याही प्रकारच्या किमती किंवा कॉस्ट या अकाउंटिंगमध्ये दिसत नाही आणि त्यामुळे त्या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट ही संकल्पना आपल्याला दिसून येत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा की फिनान्शियल अकाउंटिंग हे लॉसेस ॲनालिसिस करण्यासाठी फेल झालेलं आहे. एकदा आपल्याला जर्नल ट्रान्झॅक्शन घडला, जर्नल एंट्री झाली, आपण लेजर अकाउंट मेंटेन केले, त्या अकाउंटचे बॅलन्सेस आपण ओढून त्या पर्टिक्युलर ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर केले तर याच्यामधून आपल्याला ओव्हरऑल मागच्या वर्षीची जी सिस्टीम आहे किंवा ॲडजस्टमेंट आहे त्याप्रमाणे एक मांडणी करून त्या वर्षाचा प्रॉफिट किंवा लॉस हा काढता येऊ शकतो. परंतु तो प्रॉफिट किंवा लॉस काढत असताना त्याचं ॲनालिसिस आपल्याला या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये करता येत नाही. याच्यामध्ये लॉसच्या विश्लेषण करण्याची कोणत्याही प्रकारची पद्धती दिली गेलेली नाही आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खर्च हे कंट्रोल करण्याचे तंत्र फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला दिसत नाहीत. आणि महत्त्वाचा मुद्दा की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला कॉस्ट कंपॅरिझन करता येऊ शकत नाही. कॉस्टिंगच्या संकल्पना या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये न वापरल्या गेल्यामुळे, कारण की ते इंडस्ट्रियल अकाउंटिंग आहे, फिनान्शियल अकाउंटिंग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कॉस्टिंगच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एकत्रित पद्धतीने इव्हॅल्युएशन करून त्यांचं आपल्याला कंपॅरिझन करता येऊ शकत नाही. आता आपण बघणार आहोत ओरिजिन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. फिनान्शियल अकाउंटिंगचे काही तोटे होते त्याच्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग हे उदयास आलेलं आहे आणि तेच मुद्दे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. साधारणतः फिनान्शियल अकाउंटिंग जे आहे ते एक्सटर्नल पार्टीला रिपोर्टिंग करण्यासाठी वापरलं जातं किंवा विचारात घेतलं जातं. आणि त्याचबरोबर जो फिनान्शियल अकाउंटिंग आहे तर त्याचं जी प्रोव्हिजन आहे ती कंपनी ॲक्ट 1956 च्या नुसार झालेली आहे. याच्यामध्ये फक्त फिनान्शियल बुक अकाउंटिंग याचं मेंटेन केलं जात असतं आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉस्ट इफेक्टिव्हनेस हा बघितला जात नाही. त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीचे परफॉर्मन्स डिपार्टमेंटचे असतील, फंक्शन्स असतील, प्रोडक्ट्स असतील याच्यावर गांभीर्याने त्या ठिकाणी विचार केला गेलेला नाही आहे. म्हणजे जर का इकॉनॉमिक्स पद्धतीचा विचार केला गेला तर त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट आणि लॉस या दोघांचंच कंपॅरिझन हे फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये बघतो. इतर घटकांचं कोणत्याही प्रकारचं कंपॅरिझन त्याच्यामध्ये विचारात घेतलं गेलं जात नाही. आणि याच्यामुळे काय होतं की जो फिनान्शियल अकाउंटिंगचा भाग आहे त्याच्यामध्ये कॉस्ट कव्हर केली जात नाही आणि त्याचबरोबर त्याचं ॲनालिसिस पण केलं जात नाही. या सगळ्या प्रकारच्या मर्यादा या फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये होत्या. त्याच्यामुळे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग ही संकल्पना उदयास आलेली दिसून येते. आता कॉस्ट अकाउंटिंगचे उद्दिष्ट कोणते? पहिलं उद्दिष्ट आहे टू असर्टेन द कॉस्ट.
कोणतीही वस्तू जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये उत्पादित होते तर त्या घटकाची किंमत शोधून काढणे, त्या एलिमेंटची किंमत, त्या प्रोडक्टची किंमत, त्या युनिटची किंमत शोधून काढणे हे पहिलं उद्दिष्ट त्या कॉस्ट अकाउंटिंगचं आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्या वस्तूची गुड्सची किंमत शोधून काढतो तर ती जी कॉस्ट आहे ती कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यामुळे काय होतं की आपले इतर प्रकारचे जे खर्च आहे त्याच्यावर वचक बसतो आणि ते खर्च एक विशिष्ट पातळीमध्ये समाविष्ट केले जावेत किंवा लागेल तेवढ्या पद्धतीचाच खर्च मर्यादित पद्धतीने त्याच्यावर करता यावा म्हणून कंट्रोल द कॉस्ट हा त्याचा उद्दिष्ट आहे। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय तर एखाद्या वस्तूची विक्रीची किंमत ठरवणे। आता आपण जेव्हा एखाद्या वस्तूला आपण कॉस्ट कधी म्हणतो जेव्हा त्याला उत्पादित खर्च हा असर्टेन केला जातो किंवा चार्ज केला जातो तेव्हा त्याला आपण कॉस्ट असं म्हणतो। पण सेलिंग प्राइस याचा अर्थ काय की ती वस्तू जेव्हा कॉस्ट प्राइसने एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तयार केली जाते आणि जेव्हा ती बाहेर विक्री केली जाते तर त्या कॉस्टमध्ये प्रॉफिट हा ॲड केला जात असतो। कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस आणि त्याला आपण विक्रीची किंमत म्हणतो आणि ते आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये शोधता येतं किंवा शोधणं हे कॉस्ट अकाउंटिंगचं उद्दिष्ट आहे। त्याचबरोबर आपल्याला कॉस्ट रिडक्शन असेल, कॉस्ट रिडक्शन करणे याचा अर्थ काय कॉस्टिंगचं मूळ उद्दिष्टच काय आहे कॉस्ट कंट्रोल करणे आणि कॉस्ट रिडक्शन करणे। मग आपल्याला कॉस्ट रिडक्शन करायची आहे याचा अर्थ काय करायचं आहे की ती एखाद्या विशिष्ट पातळीपेक्षा वाढू न देणे। जेवढ्या त्याच्यामध्ये जी सेलिंग व्हेरिएबल कॉस्ट असेल, सेमी व्हेरिएबल कॉस्ट असेल आणि व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट आहे ह्या सगळ्या ज्या कॉस्ट आहे ते एका मर्यादामध्ये आपल्याला जितक्या कॉस्ट एस्टिमेट तयार करणे। याचा अर्थ काय की एखाद्या वस्तूच्या उत्पादन खर्चाला एकूण ज्या टोटल युनिट आहेत तर त्याला एकूण किती खर्च येऊ शकतो त्याला आपण टोटल कॉस्ट असं म्हणतो। एक याचा अंदाज यावा याच्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मदत करत असते।